भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? पोलीस भरतीचा खूप आवडीचा प्रश्न. कोण आहे? तर राजेंद्र प्रसाद. 1962ला भारत आणि चीनचं युद्ध झालं होतं आणि 1965ला भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं. सर्वात कमी काळ राष्ट्रपती पदावरती राहणारे कोण आहे? राकेश देशमुख. भारतात 15 राष्ट्रपतींमध्ये एकच राष्ट्रपती आहे ते अपक्ष कोण? 1971 साली भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध झालं होतं आणि त्याच वेळेस बांगलादेश या देशाची निर्मिती झाली. 1975ला आणीबाणी जाहीर केली होती. राष्ट्रीय आणीबाणी 3 जाहीर झाल्या. पोलीस भरतीला खूप वेळा प्रश्न विचारलाय. ब्लू स्टार ऑपरेशन सुरू झालं. ऑक्टोबर 1984 ही तारीख सुद्धा पोलीस भरती खूप वेळा विचारलेली आहे. 3 पंतप्रधान आहेत त्यांचा पदावरती असताना मृत्यू झालेला आहे. नमस्कार. आपण भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती हा टॉपिक बघत होतो. राष्ट्रपती भाग 1 या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती या पदासंदर्भात घटनेमध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी होत्या हे आपण सविस्तर बघितलेलं आहे. आणि राष्ट्रपती या व्हिडिओ लेक्चर भाग 2 मध्ये आपल्याला काय बघायचंय तर भारताला एकूण आजपर्यंत 15 राष्ट्रपती लाभलेले आहेत. तर या 15 राष्ट्रपतींची माहिती आपल्याला थोडक्यात बघायची आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, ही पीपीटी बनवण्यासाठी किंवा ह्या नोट्स बनवण्यासाठी मी इथं खूप वेळ घालवलेला आहे. कारण की जी माहिती मी इथं सांगित आहे त्या सगळ्या माहितीवरती म्हणजे पोलीस भरतीला 2011 पासून आजपर्यंत जेवढे प्रश्न विचारलेले आहेत ना राष्ट्रपतीच्या संदर्भात ते पॉइंट्स मी इथं कलेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं ही पीपीटी बनवण्यासाठी इथं खूप वेळ गेलेला आहे आणि जेवढी काही माहिती सांगाल ना ती सगळी माहिती पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला पॉईंट, चला आता तुम्ही वेळ नाही घालवत लेक्चर सुरू करतो. भारताला आजपर्यंत एकूण किती राष्ट्रपती लाभले? किती? 15. आणि 15व्या राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती. या पूर्ण 15च्या लिस्टमध्ये मित्रांनो नीट बघा, इथं 2च महिला दिसत आहेत आणि 2 महिला म्हणजेच कोण? प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या आणि द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, सध्याला आहेत. ठीक आहे, समजून घ्यायचंय पाठ. आता ह्या 15 राष्ट्रपतींची माहिती आपल्याला सविस्तर एका पेजवरती बघायची. काही राष्ट्रपती एका पेजवरती एकच आहेत, काही ठिकाणी एका पेजवर डबल घेतलेले. ठीक आहे. आता भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? पोलीस भरतीचा खूप आवडीचा प्रश्न. कोण आहेत? तर राजेंद्र प्रसाद. इथं फोटो दिसत असेल तुम्हाला. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? राजेंद्र प्रसाद. लक्षात ठेवा. आता राजेंद्र प्रसाद जे आहेत ना त्यांचा कार्यकाळ बघा 1950 ते 1962 पर्यंत आहे. आता घटना निर्मिती हा टॉपिक जो बघितला होता आपण त्या टॉपिकमध्ये आपण 24 जानेवारी 1950ला भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतली. हा पॉइंट आपण तिथं बघितला होता, नीट आठवा. आता इथं ही जी निवड झाली किंवा राष्ट्रपती पदावरती हे रुजू झाले ते निवडून आलेले नव्हते. म्हणजे घटना समिती जी होती ना आपली त्या घटना समितीनेच त्यांना निवडलं आणि राष्ट्रपती पदावरती बसवलं. ठीक आहे. म्हणजे हे निवडून आलेले नव्हते 24 जानेवारी 1950ला. मी या तारखेवरती भर देतोय मित्रांनो कारण की याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवायचे. मी जिथं जिथं हायलाईट केलेलं असेल ना ते पॉइंट्स तुम्हाला पोलीस भरतीला विचारलेले आहेत आणि जे प्रश्न विचारलेले असतात ते तेच प्रश्न तेच पॉइंट सारखे रिपीट होतात पोलीस भरतीला. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट, निवडणुकी तत्वाद्वारे भारताच्या राष्ट्रपतीची पहिली निवडणूक कधी झाली? 1952ला झाली. भारताची सार्वत्रिक निवडणूक पहिल्यांदा कधी झाली? 1952ला झाली. बघा, कुठल्याही राज्याची पहिली निवडणूक कधी झाली? 52ला झाली. लोकसभेची पहिली निवडणूक कधी झाली? 52ला झाली. राष्ट्रपतीची पहिली निवडणूक कधी झाली? 52ला झाली. उपराष्ट्रपतीची पहिली निवडणूक कधी झाली? 52. मित्रांनो, सगळ्या निवडणुका सर्वप्रथम कधी झाल्या? 1952ला झाल्या. सिंपल, लक्षात ठेवा. म्हणजे 24 जानेवारी 1950ला घटना समितीने काय केलं होतं? फक्त राजेंद्र प्रसादांना राष्ट्रपती बनवलं होतं. म्हणजे ते निवडून आलेले नव्हते मित्रांनो. निवडून कधी आले ते? 1952ला. ठीक आहे. 1952ला निवडून आले. आपल्याला माहिती आहे भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष असतो, बरोबर? 5 वर्ष. मग 52 ते 57 पर्यंत असणार. मग 57ला परत निवडणुका झाल्या आणि पुन्हा राष्ट्रपती कोण बनले? राजेंद्र प्रसाद. मग याच्यावरती 2 वेळा प्रश्न विचारले की 2 प्रकारचे प्रश्न विचारलेत आणि ते खूप वेळा विचारले. पहिला पॉईंट, 2 वेळा राष्ट्रपती बनणारे कोण? राजेंद्र प्रसाद.
2 वेळा राष्ट्रपती कोण बनलं? राजेंद्र प्रसाद. ऍक्च्युली ते 3 वेळा बनलेले आहेत. 24 जानेवारी 1950ला पण बनले, 1952ला पण बनले, 1957ला पण बनले. पण इथं निवडणुकी तत्वाद्वारे नव्हते. 1950ला निवडून नव्हते आले, त्यामुळे तो पॉईंट कन्सिडर नाही करत. म्हणून 2 वेळा राष्ट्रपती बनणारे म्हणून 52 कन्सिडर करतात आणि 57 कन्सिडर करतात. 2 वेळा निवडून येणारे कोण आहेत? राजेंद्र प्रसाद. मग सर्वाधिक काळ पदावरती असणारे पण कोण आहेत? राजेंद्र प्रसाद. लक्षात ठेवायचे 2 वेळा आणि दुसरा पॉईंट सर्वाधिक काळ. मग काळ किती आहे? मग 50 ते 62 हे तुम्हाला क्लिअर कट कळत आहे. 12 वर्ष हे राष्ट्रपती या पदावरती होते. लक्षात ठेवायचं पॉईंट. सगळे पॉईंट्स महत्वाचे आहेत मित्रांनो, आणि जिथं जिथं पॉईंट मी हायलाईट केलेले आहेत ते पॉईंट्स तर पोलीस भरतीला खूप वेळा विचारलेले आहेत, त्यामुळे ते पॉईंट्स तर पाठच झाले पाहिजे. पुढं राजेंद्र प्रसाद कंप्लीट झाले. आता इथं दुसरा फोटो टाकलेला आहे, दिसतोय तुम्हाला. कोणाचा आहे? भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण? सर्वपल्ली राधाकृष्ण. तर हा पण प्रश्न विचारलाय तुम्हाला. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण? सर्वपल्ली राधाकृष्ण. लक्षात ठेवा, सर्वपल्ली राधाकृष्ण 1962 ते 1967 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी सर्वपल्ली राधाकृष्ण राष्ट्रपती होते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचा एक छोटासा तक्ता मी इथं तुम्हाला काढून दाखवतो. बघा, नीट चेक करा. पाहता, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. नीट लक्षपूर्वक ऐका मित्रांनो. आता 1950ला म्हणजेच 24 जानेवारी ही तारीख महत्वाची आहे, तुम्हाला एकदा विचारलेली आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी पहिल्यांदा शपथ कधी घेतली? 24 जानेवारी 1950. पहिले राष्ट्रपती कोण म्हणले? तर राजेंद्र प्रसाद. कोण म्हणले? राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. पहिले उपराष्ट्रपती कोण म्हणले? म्हणजे 1950ला 24 जानेवारी 1950ला पहिले उपराष्ट्रपती कोण म्हणले? तर सर्वपल्ली राधाकृष्ण. ठीक आहे, राधाकृष्ण. आता 1952ला भारताच्या पहिल्या निवडणुका झाल्या. सर्व प्रकारच्या निवडणुका भारतात पहिल्यांदा कधी झाल्या? 1952ला. मग 1952ला निवडणुका झाल्या. राष्ट्रपती कोण म्हणलं? पुन्हा एकदा राजेंद्र प्रसाद. उपराष्ट्रपती कोण म्हणलं? पुन्हा एकदा सर्वपल्ली राधाकृष्ण बनले. म्हणजे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? सर्वपल्ली राधाकृष्ण. आता परत 1957ला निवडणुका झाल्या. आता या 1957ला निवडणुका झाल्या. पुन्हा एकदा राष्ट्रपती कोण म्हणलं? तर राजेंद्र प्रसाद बनले. आणि पुन्हा एकदा उपराष्ट्रपती कोण बनलं? तर सर्वपल्ली राधाकृष्ण बनले. नीट बघा, इथपर्यंत तक्ता सेम टू सेम आहे. म्हणजेच राजेंद्र प्रसाद यांनी 12 वर्ष राष्ट्रपती म्हणून पद भूषवलं आहे आणि सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी सुद्धा 12 वर्ष राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे. आणि 1962ला जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस 1962ला भारताचे दुसरे राष्ट्रपती, इथपर्यंत तो कोण होतं? राजेंद्र प्रसाद. इथं कोण बनलं मग आता? सर्वपल्ली राधाकृष्ण. ठीक आहे, म्हणजे भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले आहेत. ठीक आहे, समजला असेल पाठ. आता ऍक्च्युअली नोट्समध्ये येऊत आपण. बघा, 1962 ते 67 भारताचे दुसरे राष्ट्रपती, 2 आकडा टाकलाय मी इथं. दुसरे राष्ट्रपती कोण आहेत? सर्वपल्ली राधाकृष्ण. सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते, ते भारताचे दुसरे राष्ट्रपती बनाले. ठीक आहे. सर्वाधिक काळ उपराष्ट्रपती पदावरती राहणारे उपराष्ट्रपती म्हणजेच कोण? तर राधाकृष्ण. राष्ट्रपती पदासाठी सर्वाधिक काळ कोण? राजेंद्र प्रसाद. उपराष्ट्रपती पदासाठी सर्वाधिक काळ कोण? सर्वपल्ली राधाकृष्ण. ठीक आहे. यांच्या कार्यकाळात भारताची 2 आंतरराष्ट्रीय युद्ध झाली मित्रांनो, लक्षात ठेवा. 2 युद्ध. मग कुठले? 1962ला भारत आणि चीनचं युद्ध झालं होतं आणि 1965ला भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचे पॉईंट. भारताची 2 युद्ध झाली होती आणि या 1962च्या युद्धाच्या वेळेस भारतामध्ये पहिली राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. भारतातली पहिली राष्ट्रीय आणीबाणी कधी जाहीर केली? 1962ला. तोच पॉईंट पुढचा आहे. 1962च्या युद्धाच्या वेळेस भारतातली पहिली राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली. मग राष्ट्रीय आणीबाणीचं कलम कुठले? पटकन आठवा. काय? 352. राष्ट्रीय आणीबाणीचं कलम किती आहे? 352 कलम. आणि या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली कोणी? सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी जाहीर केली होती. ठीक आहे. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या संदर्भात एवढे पॉईंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप झाले. परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे पोलीस भरतीचं म्हणते आम्ही. MPSCला शिकवायचं असतं तर जरा अजून डिटेल घ्यावं लागलं असतं. पोलीस भरतीसाठी एवढा डाटा सफिशियंट आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढं
अजून एक पॉइंट जो पोलीस भरतीला विचारतात, यांची जन्मतारीख म्हणजेच काय 5 सप्टेंबर आपण काय साजरी करतो, तर राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून साजरी करतो. लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय शिक्षक दिवस 5 सप्टेंबर. आता भारताचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन. हा फोटो जो आहे ना मित्रांनो, हा झाकीर हुसेन यांचा फोटो आहे. झाकीर हुसेन 2 फेमस आहेत. ते तबला वादक झाकीर हुसेन ते नाही हा मित्रांनो, तबला वादक हे वेगळे आहेत आणि त्यांचं पण नाव झाकीर हुसेनच आहे ऍक्च्युली. आणि अजून एक झाकीर हुसेन आहे, तुम्ही पिक्चरमध्ये बघितला असाल, ते ऍक्टर आहेत, ते झाकीर हुसेन. आणि इथं हे झाकीर हुसेन भारताचे राष्ट्रपती. आता यांच्या संदर्भात काही पॉइंट्स महत्वाचे आहेत बघा. झाकीर हुसेन सर्वाधिक कमी काळ राष्ट्रपती असणारे झाकीर हुसेन, पहिले मुस्लिम राष्ट्रपती झाकीर हुसेन, पदावरती असताना मृत्यू झालेले राष्ट्रपती झाकीर हुसेन. म्हणजे या झाकीर हुसेन या संदर्भात 3 पॉईंट आपल्याला महत्वाचे आहेत. ठीक आहे, तेच पॉईंट दिलेले आहेत, मी घेऊन टाकतो इथं. चला, 1967 पर्यंत आलतो आपण. 67 ते 1969 पर्यंत 2च वर्षाचा कार्यकाळ यांनी उपभोगला होता. ठीक आहे, सर्वात कमी काळ राष्ट्रपती पदावरती राहणारे कोण आहेत, झाकीर हुसेन आहेत. पदावरती असताना मृत्यू होणारे पहिले राष्ट्रपती कोण आहेत, तर झाकीर हुसेन आहेत. लक्षात ठेवायचे. पुढे, भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती म्हणजे कोण, झाकीर हुसेन. बघा, पहिले मुस्लिम राष्ट्रपती झाकीर हुसेन, पदावरती असताना मृत्यू होणारे झाकीर हुसेन. आणि जर पदावरती असताना मृत्यू जर झाला असेल तर कार्यकाळ तर कमीच भेटणार ना मित्रांनो, म्हणजे सर्वात कमी कार्यकाळ आहे. लक्षात ठेवा, 2च राष्ट्रपती आहेत ज्यांचा पदावरती असताना मृत्यू झालेला आहे. एक तर मी सांगितले, दुसरे राष्ट्रपती लगेच 2 मिनिटात आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे, आता लगेच पुढचा पॉईंट बघूया. बरं, इथं आता पदावरती असताना मृत्यू झाला ना, इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला. बघा, आपण या तक्त्यात काय दिलेलं आहे ना, हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेले भाग 1 मध्ये, मी परत एकदा रिपीट करतो. बघा, 1969 काय घडलं होतं, 1969 या वर्षी काय घडलं, तर झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाला. बरोबर, म्हणजे राष्ट्रपतींचा मृत्यू झाला. आणि 1969 भारताचे उपराष्ट्रपती कोण होते, तर व्ही गिरी, म्हणजे वराह व्यंकट गिरी हे उपराष्ट्रपती होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जर राष्ट्रपतीचा मृत्यू झाला तर उपराष्ट्रपती काय बनतो, राष्ट्रपती बनतो. ठीक आहे, सगळ्यांना माहिती. व्ही गिरी हे काय झाले, राष्ट्रपती बनले. पण आता व्ही गिरी यांनीच काय केलं, राष्ट्रपती पदाचा फॉर्म त्यांना भरायचा होता. मग त्यांनी राष्ट्रपती पदाचा फॉर्म भरला आणि उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. म्हणजे राष्ट्रपती हे पद रिक्त आणि उपराष्ट्रपती हे पण पद रिक्त, ही दोन्ही पदं रिक्त झाली. आणि दोन्ही पदं जर रिक्त असतील, राष्ट्रपती पण पदावरती नाहीत, उपराष्ट्रपती पण पदावर नाहीत, त्यावेळेस भारताचे सरन्यायाधीश काय करतात, राष्ट्रपती पद भूषवतात. आणि त्यावेळेसचे भारताचे सरन्यायाधीश कोण होते, तर एम हिदायतुल्ला हे भारताचे सरन्यायाधीश होते. हे सरन्यायाधीश यांनी काय केलं, भारताचा राष्ट्रपती म्हणून कार्यकाळ थोडाच काळासाठी पण त्यांनी तिथं भूषवला होता. आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती पद रिकामं आणि सरन्यायाधीश राष्ट्रपती बनतोय, हे असं भारतात एकदाच घडलं, 1969 घडलं. बस, एवढा पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आता जे काय मी सांगितली ना स्टोरी, तीच ह्या ग्रीन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता मी परत एकदा वाचून दाखवत नाही. आता मी तुम्हाला आत्ताच कोण सांगितलं, उपराष्ट्रपती कोण होते, वराह व्यंकट गिरी, म्हणजे व्ही गिरी, आणि त्यांचाच फोटो इथं घेतला. इथं नीट चेक करा, मी मागच्या स्लाइडवरती परत एकदा येतो. इथं मी काय सांगितलं, 1969 झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाला तेव्हा उपराष्ट्रपती कोण होते, व्ही गिरी होते. आणि व्ही गिरी यांनी कशाचा अर्ज भरला, राष्ट्रपती पदासाठीच्या म्हणजे इलेक्शनचा अर्ज भरला. आणि अर्ज भरल्याच्या नंतर ते जिंकून सुद्धा आले आणि व्ही गिरी पुढचे राष्ट्रपती बनले. म्हणजे व्ही गिरी यांचा इथं फोटो मी ऍड केलेला आहे. ठीक आहे, आता व्ही गिरी यांचा कार्यकाळ जर बघितला 1969 ते 1974. आता यांचा पॉइंट खूप मजेशीर आहे, खूप गमतीशीर किंवा खूप महत्वाचा आहे असं मी म्हणणार. का, बघा मित्रांनो, भारताला आपण जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश असं म्हणतो. आणि त्या देशाचा राष्ट्रपती अपक्ष म्हणून निवडून येतो. अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि निवडून आले. भारतात 15 राष्ट्रपतींमध्ये एकच राष्ट्रपती असे आहेत जे अपक्ष म्हणून निवडून आले. ते कोण आहेत, व्ही गिरी, वराह व्यंकट गिरी. लक्षात ठेवायचे, वराह व्यंकट गिरी म्हणजेच व्ही गिरी शॉर्टमध्ये म्हणतात त्यांना.
एकच राष्ट्रपती आहेत जे अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि निवडून आलेले आहेत. लक्षात ठेवा, अपक्ष म्हणून निवडून येणारे भारतातील राष्ट्रपती म्हणजे व्ही. सर कसं काय निवडून आले? 1969 काँग्रेसची एवढी मोठी सत्ता आणि काँग्रेसचा एखादा उमेदवार असताना सुद्धा व्ही गिरी अपक्ष म्हणून निवडून आले, कसं काय शक्य? बघा नीट लक्षपूर्वक ऐका. आता थोडासा पंतप्रधानाच्या टॉपिकमध्ये एक पॉईंट सांगायचा आहे मला, तो मी इथं रिपीट करतो, तिकडं तो होणारच आहे. इथं बघा, 1966 भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला आणि तिथं पंतप्रधान आपले कोण बनले? इंदिरा गांधी. ठीक आहे, इंदिरा गांधी. आता इंदिरा गांधी 1966 ते बरोबर 1977 इथपर्यंत पंतप्रधान होत्या, म्हणजे 11 वर्ष इथं सलग होत्या. परत 80 ते 84 परत तिथं 4 वर्ष होत्या. ठीक आहे, आता ह्या 11 वर्षाच्या कार्यकाळात इथं बघा, ही आपली 1969 इलेक्शनचा पॉईंट बघतोय आपण, म्हणजे हा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी येणार कुठेतरी. बरं, आता काँग्रेस पक्षाचं आणि इंदिरा गांधी यांचं काहीच पटत नव्हतं मित्रांनो. आपण जे आता काँग्रेस बघतो ना, कुठली काँग्रेस बघतो आपण? तुम्ही म्हणत असाल सर 28 डिसेंबर 1885 काँग्रेसची स्थापना झाली, मग तीच काँग्रेस आपण आजपर्यंत बघतोय. अजिबात नाही मित्रांनो. काँग्रेसमधनं 1969 इंदिरा गांधी यांना हाकलून दिलं होतं. काय म्हटलं मी? हाकलून दिलं होतं म्हणजे काढून टाकलं होतं पक्षातून. 1969 काढून टाकलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला, त्याचं पण काँग्रेस नाव होतं. आणि आज जो बघतो ना पक्ष आपण काँग्रेस, तो काँग्रेस पक्ष, हा काँग्रेस पक्ष इंदिरा गांधींचा 1969चा. काहीतरी तुम्हाला वाटलं असेल वेगळं काहीतरी सांगितलं, अजिबात काही वेगळं सांगितलं नाही मित्रांनो. सगळ्या न्यूज चॅनलवरती तुम्हाला हा पॉईंट सापडेल किंवा बऱ्याच पुस्तकांमध्ये सुद्धा हा पॉईंट सापडेल तुम्हाला. ठीक आहे, आता इंदिरा गांधीचं पंतप्रधान होत्या आणि त्यांनाच पक्षातून काढून टाकलं आणि त्यांनी यांना सांगितलं होतं की तुम्ही अपक्ष फॉर्म भरा. म्हणजेच कुणाला? व्ही गिरी यांना सांगितलं की तुम्ही अपक्ष फॉर्म भरा आणि मग व्ही गिरी यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि तिथं काय केलं? इंदिरा गांधी यांनी, बरं मतदान कोण करतं राष्ट्रपतीला? तुम्हाला माहिती आहे, लोकसभेतले सगळे खासदार निवडून आलेले, राज्यसभेतले खासदार निवडून आलेले आणि सर्व विधानसभांमधले आमदार निवडून आलेले हे मतदान करतात. मग या सगळ्यांना एक गोड धमकी दिली होती, असं समजा. गोड धमकी दिली होती इंदिरा गांधींनी की तुम्ही तुमची सतसत विवेक बुद्धी वापरून मतदान करायचंय. मग सगळ्यांनी सतसत विवेक बुद्धी वापरली आणि कुणाला मतदान केलं? वराह व्यंकटगिरीला, काँग्रेसच्याच उमेदवाराला पाडलं काँग्रेसच्या उमेदवारांनी, म्हणजे त्यातल्या मतदारांनी. आणि कुणाला जिंकवलं? व्ही गिरी यांना. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा पॉईंट आहे. भारताच्या हिस्ट्रीमध्ये आजपर्यंत अपक्ष म्हणून राष्ट्रपती निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती व्ही गिरी. ठीक आहे, पुढं यांच्या कार्यकाळात 1971 साली भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध झालं होतं मित्रांनो. आणि त्याच वेळेस बांगलादेश या देशाची निर्मिती झाली. लक्षात ठेवा, भारत पाकिस्तान युद्ध संपलं आणि त्याच्यानंतर बांगलादेश या देशाची निर्मिती झाली होती. पुढं 1971च्या वेळी राष्ट्रपतींनी भारतात दुसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. पहिल्यांदा कधी केली होती? 1962 भारत चीन युद्धाच्या वेळेस केली होती आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणीचं कलम काय? पटकन आठवा. मगाशी पण सांगितलं, भाग 1 मध्ये पण सांगितलं. काय? 352 कलम आहे. लक्षात ठेवा, पहिली आणीबाणी 1962, दुसरी आणीबाणी 1971 आणि तिसरी आणीबाणी 1975. ते पुढे येणारच आहे आपला पॉईंट. ठीक आहे, आणीबाणी कोण जाहीर करतं? राष्ट्रपती करतात. लक्षात ठेवायचंय. वराह व्यंकटगिरी पॉईंट कंप्लीट झाला आपला. आता पुढे जाऊयात. आता इथं तुम्हाला पॉईंट दिसत असेल, फखरुद्दीन अली अहमद 1974 ते 1977 या कार्यकाळासाठी काय होते? पदावरती होते. आता तुम्ही नीट बघा, भारताचे राष्ट्रपती 5 वर्षासाठी असतात. इथं 74 ते 74ला जर निवडून आले असतील तर 79ला यांचं 5 वर्ष कंप्लीट व्हायला पाहिजे, पण इथं 77लाच म्हणजे 2 वर्ष आधीच कार्यकाळ संपलेला दिसतोय तुम्हाला. तर इथे एक महत्वाचा पॉईंट, पदावरती असताना मृत्यू होणारे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? झाकीर हुसेन, मागाशी पाहिलं आपण. आणि इथे दुसरा पॉईंट येतो, पदावरती असताना मृत्यू होणारे भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण? तर फखरुद्दीन अली अहमद. लक्षात ठेवा, फखरुद्दीन अली अहमद हे दुसरे राष्ट्रपती होते ज्यांचा पदावरती असतानाच मृत्यू झाला. पहिले कोण? झाकीर हुसेन आणि इथं कोण? फखरुद्दीन अली अहमद. ठीक आहे, पदावरती असताना मृत्यू होणारे दुसरे राष्ट्रपती. क्लिअर करतो एकदा. बघा पुढं, आतापर्यंत 2च राष्ट्रपती आहेत ज्यांचा पूर्ण कार्यकाळ त्यांनी उपभोगलेला नाहीये. झाकीर हुसेन 67 ते 69 मागाशी बघितलं आपण, आणि फखरुद्दीन अली अहमद
यांचा 74 ते 1977 पर्यंतचाच कार्यकाळ त्यांचा होता. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. यांच्याच कार्यकाळात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975ला आणीबाणी जाहीर केली होती. राष्ट्रीय आणीबाणी 3 जाहीर झाल्या मित्रांनो. बघा, 1962ला भारत चीन युद्धाच्या वेळेस पहिली आणीबाणी, 1971ला भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेस दुसरी आणीबाणी, आणि 1975ला कोणतं युद्ध झालं? भारत पाकिस्तान का भारत चीन? ते युद्ध नव्हतं झालं. अंतर्गत अशांतता या कारणामुळे ही तिसरी आणीबाणी लागू झाली होती. बघा, बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक संपूर्ण क्रांती नावाचं म्हणजे संपूर्ण क्रांती, त्या आंदोलनाचं नाव होतं संपूर्ण क्रांती. आणि त्या आंदोलनाचा उद्देश काय होता? इंदिरा हटाव, म्हणजे इंदिरा गांधींना पंतप्रधान पदावरून काढून टाकायचे, हा त्यांचा नारा होता. मग 1975ला असे नारे द्यायला लागले. म्हणूनच इंदिरा गांधींनी भारतात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली 1975ला. ही तिसरी 3 राष्ट्रीय आणीबाणी होत्या 1962, 71, 75. मी का भर देतो याच्यावरती? कारण की पोलीस भरतीला प्रश्न विचारतात याच्यावरती. कुठल्या आणीबाणी म्हणजे कधी जाहीर केली, त्याची साल माहिती पाहिजे, आणि 3 वेळा जाहीर केली, ह्या 3 आकडा एक माहिती पाहिजे. फखरुद्दीन अली अहमद 74 ते 77. ठीक आहे, समजला असेल पॉईंट. आता पदावरती असताना मृत्यू झालाय, आता 77ला मृत्यू झाले नाही, आणि 77लाच आता मी पुढचे राष्ट्रपती इथं हे कोण आहेत? तर नीलम संजीव रेड्डी. कोण आहेत? नीलम संजीव रेड्डी. सर काय नाव सांगताय तुम्ही? नीलम तर म्हणजे फिमेल नाव दिसते, तर नाही, नीलम यांचंच नाव आहे मित्रांनो, नीलम संजीव रेड्डी. 1977 ते 1982. आता हे तर परत अजून एक महत्वाचा पॉईंट आहे. भारताचे पहिले अपक्ष निवडून येणारे कोण? वराह व्यंकटगिरी, व्ही गिरी. अपक्ष म्हटलं तर व्ही गिरी, आपण मगाशी पाहिलं. आता इथं काय लक्षात ठेवायचंय? नीलम संजीव रेड्डी हे बिनविरोध निवडून आले. बिनविरोध म्हणजे ह्यांच्या विरोधात कोणच उभं नाही राहिलं. राष्ट्रपती पदासाठी एकच अर्ज आला, आणि तो अर्ज कोणाचा होता? नीलम संजीव रेड्डी यांचा. असं कसं काय झालं सर? चला, 1-2-4 मिनिटं त्याची बॅकग्राऊंडची स्टोरी सांगतो काय झालं. 1977ला आणीबाणी संपवली इंदिरा गांधींनी, आणि 1977ला निवडणुका झाल्या, आणि स्वतः इंदिरा गांधी पडल्या, म्हणजे तेच निवडून नाही आले. आणि 1977ला जनता पार्टीचं सरकार आलं. भारतातलं पहिलं अकाँग्रेसी सरकार म्हणजे जनता पार्टीचं सरकार कधी आलं? 1977ला. मग 1977ला पंतप्रधान कोण बनले? मोरारजी देसाई. कोण? मोरारजी देसाई हे पंतप्रधान बनले. आता मोरारजी देसाई पंतप्रधान बनले, आणि यांनी एक शहा कमिशन गठीत केला होता. शहा कमिशन गठीत केला होता, आणि त्या शहा कमिशनचं कार्य काय होतं? तर आणीबाणी जी लावली ना, ती किती बरोबर होती, किती चुकीची होती, त्याचा अभ्यास करण्यासाठी शहा कमिशन गठीत केलं होतं. लक्षात ठेवा. मग त्याच्यात दोषी वगैरे सापडले तर त्यांच्यावरती, इंदिरा गांधींवरती केस वगैरे होऊ शकत होते. मग इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई हे विरोधक आहेत एकमेकांच्या. मग इंदिरा गांधी या काँग्रेसचे झाले, मोरारजी देसाई हे जनता पार्टीचे झाले. दोघं एकमेकांचे विरोधक आहेत. मग मोरारजी देसाई यांनी कुणाला उभं केलं? नीलम संजीव रेड्डी यांना उभं केलं होतं. ठीक आहे, आता नीलम संजीव रेड्डी यांना उभं केलं. मग काहीतरी एक मवाळ भूमिका दाखवायची, म्हणजे इंदिरा गांधींनी मोरारजी देसाई समोर काहीतरी एक मवाळ भूमिका दाखवायची, म्हणून त्यांनी काय केलं? राष्ट्रपती पदाचा उमेदवारच दिला नाही. म्हणून नीलम संजीव रेड्डी हे भारताचे एकच असे राष्ट्रपती आहेत जे बिनविरोध निवडून आले. बिनविरोध म्हणजे राष्ट्रपती पदासाठी एकच अर्ज आला. एकच अर्ज म्हणजेच कुणाचा आला? मग तो नीलम संजीव रेड्डी यांचा तो अर्ज आला होता. ठीक आहे, लक्षात ठेवायचा पॉईंट. बिनविरोध हाच एक पॉईंट महत्वाचा आहे. बिनविरोध निवडून येणारे एकमेव राष्ट्रपती कोण? नीलम संजीव रेड्डी. लक्षात ठेवायचे. आता ज्ञानी झैल सिंग. आता ज्ञानी झैल सिंग लक्षात ठेवा. ज्ञानी झैल सिंग यांच्या कार्यकाळात ब्लू स्टार ऑपरेशन झालं होतं. लक्षात ठेवायचं. ब्लू स्टार ऑपरेशन कधी? 1984. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. ज्ञानी झैल सिंग भारताचे कितवे राष्ट्रपती होते? 7वे राष्ट्रपती होते 1982 ते 1987. ठीक आहे, यांच्याच कार्यकाळात ब्लू स्टार ऑपरेशन 1984ला झालं होतं. पोलीस भरतीला खूप वेळा प्रश्न विचारलाय. ब्लू स्टार ऑपरेशन कधी झालं? 1984ला. बघा, पंजाबमध्ये अमृतसर नावाचं एक शहर आहे, तिथं गोल्डन टेम्पल आहे. गोल्डन टेम्पल म्हणजे ते सोन्याचं घुमट आहे वरती, म्हणून त्याला गोल्डन टेम्पल असं म्हणतो आपण. मग आता ते गोल्डन टेम्पल जे आहे ना, ते गोल्डन टेम्पल त्याच्यामध्ये एक दहशतवादी लपला होता आपला. कोण? तर जर्नेल सिंग भिंद्रानवाले नावाचा एक
दहशतवादी लपला होता आणि त्याला मारायचं होतं आपल्याला. तो हत्यारे वगैरे घेऊन तो सुवर्ण मंदिरात लपला होता. त्याच्याबरोबर त्याचे साथीदार सुद्धा हत्यारांसोबत तिथे होते. ते तिथं राहतच होते, लपला नव्हता. तो उघडपणे तिथं राहत होतं. त्यांनी त्याचं केंद्र बनवलं होतं अमृतसरच्या मंदिराला. ठीक आहे, समजला पॉईंट. आता इंदिरा गांधींना ते पटत नव्हतं आणि इंदिरा गांधींनी त्याला मारायचं ठरवलं आणि इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिरमध्ये डायरेक्ट काय केलं, आर्मीच आतमध्ये घुसवली होती. मग आर्मी आतमध्ये घुसवली म्हणून तिथं काय झालं, सगळ्यांची मनं दुखवली गेली. म्हणजेच पंजाबमधल्या शीख लोकांची मनं दुखवली गेली. आमचं जे पवित्र स्थान आहे म्हणजेच अमृतसरचं गोल्डन टेम्पल, तिथं तुम्ही काय केलं, आर्मी आतमध्ये घुसवली. आता आर्मी आतमध्ये घुसवली, त्यांची मनं दुखवली गेली. तिथली कोण लोक जी होती ना, ती इंदिरा गांधींच्या बॉडीगार्ड जे कोण होते, 2 शीख लोक होती बॉडीगार्ड, बरेच बॉडीगार्ड होते, त्याच्यामध्ये 2 शीख लोक सुद्धा होती. त्यांना रोज फोन करून तिथं बंबार्डिंग करायची की बघा तुमच्या मॅडमनी काय केलं, आपल्या मंदिरात आपल्या देवस्थानात आर्मी पाठवली, ते पण चप्पल घालून, चप्पल म्हणजे शूज घालून आतमध्ये पाठवली. रोज फोन लावायचे, त्यांना मारून टाका, बघा तुम्हीच करू शकता, हे तुम्हीच करू शकता, देवाचं काम आहे वगैरे वगैरे वगैरे. त्यांचं ब्रेन वॉश करून टाकलं रोज फोन करून करून. आणि एक दिवस उजाडला. तो एक दिवस म्हणजेच कुठला, 31 ऑक्टोबर 1984. त्या दिवशी त्या 2 जणांनी काय करून टाकलं, इंदिरा गांधींना गोळ्या मारून टाकलं होतं. बघा 31 ऑक्टोबर 1984 हे तारीख सुद्धा पोलीस भरतीला खूप वेळा विचारलेली आहे. मग ती कशा संदर्भात आहे, ब्लू स्टार ऑपरेशन हे केलं होतं. त्या जर्नेल सिंग भिंद्रावालेला मारलं होतं सुवर्ण मंदिरात आतमध्ये घुसून. त्यामुळं त्याला मारलं म्हणून यांना मारलं असं नाहीये पॉईंट. ऍक्च्युली तिथं भावना कसला दुखावले गेले, सुवर्ण मंदिरात आर्मी गेली, ते पण शूज घालून. यामुळं भावना दुखावले गेले आणि त्याचाच एक परिणाम म्हणून इथं काय दिसतंय, 31 ऑक्टोबर 1984 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पदावरतीच असताना मृत्यू झालेला आहे. हा पण प्रश्न पोलीस भरतीला विचारतो. पदावरती असताना मृत्यू होणारे पंतप्रधान कोण, तर पंडित नेहरू 1964. त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री 1966 आणि इंदिरा गांधी 1984. 3 पंतप्रधान आहेत ज्यांचा पदावरती असताना मृत्यू झालेला आहे. कुठेतरी लिहून ठेवा किंवा आपण पंतप्रधान या टॉपिकमध्ये बघणारच आहे. राजीव गांधी यांचा पण मृत्यू झाला, पण ते पदावरती नव्हते, पंतप्रधान नव्हते, लक्षात ठेवा. ज्ञानी जयसिंग पॉईंट कंप्लीट झाला मित्रांनो. 87 पर्यंत आलेलो आहे आपण. आता भारताचे 8वे राष्ट्रपती म्हणजेच कोण, आर व्यंकटरमण. इथं फोटो दिसतोय तुम्हाला, आर व्यंकटरमण. ठीक आहे, आर व्यंकटरमण 1987 ते 1992 पर्यंत काय होते, भारताचे राष्ट्रपती होते. यांच्या कार्यकाळात 21 मे 1991 राजीव गांधी यांची प्रचाराच्या दरम्यान तमिळनाडूमधलं कोइंबतूर नावाच्या ठिकाणी काय झाली होती, हत्या झाली होती. बॉम्ब लावला होता, त्यांच्या गाळ्यामध्ये एक हार टाकला होता आणि त्या हारामध्ये बॉम्ब लावला होता आणि तो बॉम्ब हारासकट फुटला आणि त्यांच्या पूर्ण शरीराचे तुकडे 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 झाले होते. बरं, आता राजीव गांधी हे पदारावरती नव्हते, त्यामुळे मी इथे शब्दाचा प्रयोग काय केलेला आहे, प्रचारादरम्यान. काय, प्रचारादरम्यान. लक्षात ठेवा, पदावरती मृत्यू होणार म्हणजे पदावरतीच असताना मृत्यू होणारे 3च पंतप्रधान आहेत. लक्षात ठेवा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण, पंडित नेहरू. भारताचे दुसरे पंतप्रधान कोण, लाल बहादूर शास्त्री. भारताचे तिसरे पंतप्रधान कोण, इंदिरा गांधी. या पहिल्या 3 पंतप्रधानांचाच, भारताचे पहिले, दुसरे, तिसरे या 3ही पंतप्रधानांचा त्यांचा पदावरती असताना मृत्यू झालेला आहे. आणि राजीव गांधी हे पदावरती नव्हते. लक्षात ठेवा, पदावरती नव्हते. निवडणुकीचा प्रचार चालू होता आणि त्या प्रचाराच्या दरम्यान त्यांचा तिथं मृत्यू झालेला आहे. ठीक आहे, यांच्याच कार्यकाळात 1991 LPG हे धोरण स्वीकारले. LPG म्हणजेच आपल्या घरातला सिलेंडर नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. L म्हणजे लिबरलायझेशन, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन. हे त्याला मराठीमध्ये उखाजा असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये LPG असं म्हणतात. बघा, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे तत्व आपण कधी स्वीकारलं, तर 1991 स्वीकारलं. हा सिंगल 1 लाईनर प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे, आर व्यंकटरमण आपले पॉईंट कंप्लीट झाले. आणि आता पुढचा पॉईंट काय बघायचा आपल्याला, तर शंकर दयाल शर्मा. भारताचे 9वे राष्ट्रपती कोण आहेत, शंकर दयाल शर्मा. कोण, शंकर दयाल शर्मा. आता यांच्या संदर्भात पण मला एक मित्रांनो एक
इन्सिडेंट आठवत आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी इमॅजिन करून बघा मित्रांनो, तुम्हाला कसं वाटते, फील कसं होते, तुम्ही चेक करा. बरं, तुमचं लग्न वगैरे झालं, तुम्हाला मुलं वगैरे आहेत आणि तुमच्या मुलाची हत्या केली कुणीतरी, तुमच्या मुलाची हत्या केली कुणीतरी, आणि हत्या केल्याच्या नंतर त्याच्यावरती केस वगैरे चालू आहे आणि पुढे जाऊन तुम्ही राष्ट्रपती बनताय आणि त्याला तिकडं फाशीची शिक्षा झाली. ज्याने हत्या केली तुमच्या मुलाची त्याला फाशीची शिक्षा झाली आणि तो तुमच्याकडं कलम 72 नुसार दयेचा अर्ज करतोय तुमच्याकडं राष्ट्रपती म्हणून. बघा मी काय सांगितलं, 1984ला ज्या वेळेस इंदिरा गांधींना मारलं गेलं त्यावेळेस दिल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या होत्या आणि त्या दंगलीमध्ये शंकर दयाल शर्मा यांची मुलगी आणि जावई यांना मारून टाकलं होतं. शंकर दयाल शर्मांच्या मुलीला, आणि ज्यांनी मारलं ना त्यांची केस जी होती ती केसचा निकाल 92 ते 97च्या दरम्यान कधीतरी आला होता आणि निकाल आल्याच्या नंतर त्या गुन्हेगारांनी शंकर दयाल शर्मा यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता. लक्षात ठेवा. आता बघा, दयेचा अर्ज कोणाकडे केलाय? राष्ट्रपतीकडे. नीट समजून घ्या, दयेचा अर्ज कोणाकडे केला? राष्ट्रपतीकडे. पण कुणाच्या हत्येचा दयेचा अर्ज केला? त्यांच्याच मुलीचा आणि मुलीच्या मिस्टरांचा, या दोघांची हत्या केली आणि त्यांचा दयेचा अर्ज यांच्याकडे आलेला आहे. काय फिलिंग झाला असेल तर मला विचार करा. आणि दयेचा अर्ज स्वीकारला का नाही स्वीकारला? त्यांना फाशी होणारच होती, पुढं फाशी त्यांना झालेलीच आहे. बघा, ठीक आहे. शंकर दयाल शर्मा काहीही इम्पॉर्टंट नाहीये, 92 ते 97 9वे राष्ट्रपती होतं, एवढं लक्षात राहिलं तरी खूप आहे. बस. आता 9वे झाले. आता 10वे राष्ट्रपती आपले KR नारायणन. 97 ते 2002 कार्यकाळ होता. 97 ते 2002 कोण होते? KR नारायणन हे भारताचे राष्ट्रपती होते. आता यांच्या कार्यकाळात 11 मे 1998ला भारताने दुसऱ्यांदा अणुचाचणी घेतली. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना यांच्याच कार्यकाळामध्ये भारताने दुसऱ्यांदा अणुचाचणी घेतली. कधी? 11 मे 1998ला. आणि 11 मे हा दिवस काय साजरा करतात हा तुम्हाला प्रश्न विचारतात. काय साजरा करतात? तर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवायचे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी असतो भारतात? तर 11 मे या दिवशी असतो. 11 मई 1998. Today at 15:45 hours. 4, 3, 2, 1, 0. India conducted 3 underground nuclear tests in the Pokhran range. लक्षात ठेवायचे. आणि 1999 या वर्षी भारत आणि पाकिस्तान युद्ध सुद्धा झालं होतं आणि त्याला आपण कारगिल वॉर असं म्हणतो. आणि हे युद्ध सुद्धा आपण जिंकलेलं होतं. हे युद्ध सांगायचं झालं तर खूप मनोरंजक स्टोरी आहे त्या ठिकाणी, पण ते आपण नंतर कधीतरी बघू. आपण आता राष्ट्रपती टॉपिक कंप्लीट करूयात. 1999 या वर्षी कारगिलचं युद्ध झालं होतं, ते पण युद्ध आपण जिंकलेलं आहे. ठीक आहे. KR नारायणन. लक्षात ठेवा, जेवढे पॉईंट दिलेत मित्रांनो सफिशियंट आहेत. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून जेवढे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आणि त्या संदर्भात अजून कुठले विचारले जाऊ शकतात ते पॉईंट्स, हे दोन्ही पॉईंट एकत्र करून या ठिकाणी मी इथं नोट्स बनवलेल्या आहेत. ठीक आहे. KR नारायणन आपले कंप्लीट झाले 10वे. आता 11वे राष्ट्रपती तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे, ते म्हणजेच कोण? APJ अब्दुल कलाम. आता APJ अब्दुल कलाम यांचा ज्यावेळेस मृत्यू झाला होता त्यावेळेस त्या APJ याचा फुल फॉर्म विचारला होता. अबुल पाकीर जैनुलाब्दीन. अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असा फुल फॉर्म आहे. आता तो त्यावेळेस चालू घडामोडीचा पार्ट होता, मृत्यू ज्यावेळेस झाला त्यावेळेस, पण आता विचारणार नाहीत. आता लक्षात ठेवायचे काय? फक्त भारताचे 11वे राष्ट्रपती आणि 2002 ते 2007. बस एवढं लक्षात राहिलं तरी बस. त्यातला महत्वाचा पॉईंट पाहिलं काय बघा, भारताचे पहिले शास्त्रज्ञ असणारे राष्ट्रपती, शास्त्रज्ञ आहेत आणि ते राष्ट्रपती बनलेले आहेत असे पहिले व्यक्ती आहेत. आजपर्यंत इथं आपण राष्ट्रपती पदावरती कोण बघतो? राजकारणातलाच एखादी व्यक्ती जो असतो तो काय बनतो? राष्ट्रपतीने बनताना बघतोय आपण. पण एकमेव असे व्यक्ती आहेत जे राजकारणाच्या बाहेरचे आले, इथं राजकारणाशी काही संबंध नव्हता, शास्त्रज्ञ होते आणि त्यांना काय केलं? राष्ट्रपती बनवलं. एकमेव व्यक्ती. लक्षात ठेवायचे पॉईंट. आता मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखतात? तर APJ अब्दुल कलाम यांना ओळखतात. मिसाईल मॅन ऑफ इंडिया. त्यांनी
अग्नी 1, अग्नी 2, अग्नी 3, अग्नी 4, अग्नी 5 हे तुम्ही क्षेपणास्त्र ऐकले असतील. मग त्यातलं अग्नी 2 आणि अग्नी 1 आणि अग्नी 2 जे आहे ना ते कुणी बनवलेलं आहे तर एपीजे अब्दुल कलाम यांनी बनवलेले. आणि 3, 4, 5 जे आहे ना ते टेस्सी थॉमस या शास्त्रज्ञांनी बनवलेले. मग मिसाईल वुमेन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात तर टेस्सी थॉमस यांना म्हणतात. आणि मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हटलं तर कोण? एपीजे अब्दुल कलाम. लक्षात ठेवा. 11वे झाले. आता 12व्या राष्ट्रपती कोण आहेत? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणजेच कोण? प्रतिभाताई पाटील. 2007 ते 2012 भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. लक्षात ठेवायचे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत तर प्रतिभाताई पाटील. आणि आता दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू. ठीक आहे. आता हे सगळ्यांना माहिती असेल हे कोण आहेत? प्रणव मुखर्जी दिसतात. आणि हे कोण आहेत? रामनाथ कोविंद आहेत. ठीक आहे. एक एक पॉईंट बघूयात आपण. प्रणव मुखर्जी 2012 ते 2017 आणि रामनाथ कोविंद 2017 ते 2022. काही विचारण्यासारखे पॉईंट त्याच्यामध्ये नव्हते मित्रांनो. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून तरी नव्हते, त्यामुळे मी इथे एकही पॉईंट तिथं घेतलेला नाही. ठीक आहे. आता हा प्रश्न विचारलाय 14वे राष्ट्रपती कोण? रामनाथ कोविंद. 14वे राष्ट्रपती कोण? रामनाथ कोविंद. इथं मी 14 आकडा ऑलरेडी टाकलेला आहे. इथं 13 आकडा ऑलरेडी टाकलेला आहे. ठीक आहे. आणि आता 15व्या राष्ट्रपती भारताच्या 15व्या राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. लक्षात ठेवा द्रौपदी मुर्मू. आणि यांच्यावरती पोलीस भरतीला एकच प्रश्न रिपीट विचारला, कोणत्या राज्याचे आहेत? कोणत्या? ओडिसा. कोणत्या राज्याचे आहेत? ओडिसा. जन्म कुठं झाला? ओडिसा. नगरसेवक कुठं होत्या? ओडिसा. राजकारणाची सुरुवात कुठून झाली? ओडिसामधून. सगळं ओडिसा. लक्षात ठेवा भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती. ठीक आहे. द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याचा आहे तर ओडिसा राज्यातील आहे. बरं, आता एक पेपरला एक महत्वाचा पॉईंट आला होता, थोडंसं वाचून घेऊयात. चालू राष्ट्रपतीत आपल्या माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. बघा इथं काय दिले. 64 वर्षाच्या द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 मध्ये ओडिसातील मयूरभंज जिल्ह्यात झाला. मयूरभंज ओडिसा. लक्षात ठेवा. पुढचं नाही लक्षात ठेवायची गरज. पुढं शिक्षिका म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या द्रौपदी मुर्मू 1997 मध्ये नगरसेवक झाल्या. नगरसेवक कुठे झाल्या? ओडिसामध्ये झाल्या. ठीक आहे. द्रौपदी मुर्मू या ओडिसातील रायरंगपूरमधून 2 वेळा आमदार झाल्या. आमदार पण कुठून झाल्या? ओडिसामधून झाल्या. ठीक आहे. आणि भाजप बीजेडी युती सरकारमध्ये मंत्रीही होत्या. म्हणजे ओडिसाच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. ठीक आहे. 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य परिवहन विभागात स्वतंत्र विभागाच्या राज्यमंत्री होत्या. स्वतंत्र विभागाच्या राज्यमंत्री. ठीक आहे. 2002 ते 2004 पर्यंत मत्स्य व्यवसाय आणि पशुसंसाधन विकास राज्यमंत्री होत्या. नाही लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे मी फक्त जस्ट तुम्हाला वाचून दाखवतोय. आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? फक्त ओडिसा राज्याच्या आहेत बस, एवढाच पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला. 2006 ते 2009 ओडिसा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या अध्यक्ष होत्या. ठीक आहे. सगळीकडे ओडिसा येतोय ना, हे सारखं कानावर पडलं पाहिजे, त्यामुळे मी ते ओडिसा सारखं. बघा मित्रांनो, इथं नावाच्या पुढे मी उगच प्रो नाही टाकलं. प्रो म्हणजेच प्रोफेसर, उगच नाही टाकलेलं. सेट झालेली आहे माझं. सेट म्हणजे प्रोफेसर बनण्यासाठी जी परीक्षा असते ना त्याला सेट म्हणतो आपण. SET सेट. आणि त्याच्यात शिकवलं कसं पाहिजे आणि मुलांच्या डोक्यात कसं घुसवायचे हे सगळे पॉईंट आम्हाला तिथं शिकवले जातात किंवा त्याच्यात अभ्यासाचे असतात. मग मला तुमच्या डोक्यात एक पॉईंट घुसवायचा आहे. कुठला पॉईंट घुसवायचा आहे तर त्या ओडिसाच्या आहेत. कोण? द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसाच्या आहेत. मग त्यामुळं मी या सगळ्या पॉईंटमधून मी तुम्हाला फक्त ओडिसावरती भर देतोय. आणि हे तुम्हाला सुद्धा कळत नाही की तुमच्या डोक्यात घुसलेलं आहे. तुमच्या न कळत तुमचा ऑटोमॅटिक लक्षात राहतं की द्रौपदी मुर्मू कुठल्या आहेत? ओडिसाच्या आहेत. तुम्हाला हे या डाटावरती प्रश्न विचारणार सुद्धा नाहीयेत, पण मी तुम्हाला तरी पण वाचून दाखवते. पण वाचून दाखवताना प्रत्येक वेळी ओडिसाचा उल्लेख करतोय. मग तुमच्या डोक्यात काय घुसवायचंय ना हे माझ्यावरती सोडून द्या मित्रांनो. मला चांगलं माहितीये तुमच्या डोक्यात काय घुसवायचंय आणि काय घुसवायचं नाहीये. ठीक आहे. पुढे बघूयात आपण. 2007 मध्ये परत ओडिसा आलं. ओडिसाचे सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलगंड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ठीक आहे. 2015 ते 2020 झारखंडच्या पहिल्या महिला आणि आदिवासी राज्यपाल. कुठल्या? झारखंडच्या. आता इथं जरासं वेगळं आलेलं आहे. बघा, राज्यपाल ज्या राज्यात राहिलेला असतो ना तिथला राज्यपाल कधीच बनत नाही. हा एक संकेत आहे, लक्षात ठेवा. आता त्या ओडिसाच्या होत्या ना, ओडिसाच्या राज्यपाल त्या कधीच बनणार नाही, लक्षात ठेवा. आता मी महाराष्ट्रात राहतो ना, मी महाराष्ट्राचा राज्यपाल कधीच बनू शकत नाही, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातला एखादा राजकारणी असेल ना तर तो महाराष्ट्राचा राज्यपाल कधीच बनत नाही, लक्षात ठेवा. हा एक संकेत आहे राज्यपालाचा. मग ह्या ओडिसाच्या जर असतील ना तर ओडिसाचा राज्यपाल कधीच बनणार नाहीये,
लक्षात ठेवा. मग कुठल्या बनलेल्या आहेत? झारखंडच्या बनल्या होत्या. ठीक आहे. मुर्मू या ओडिसातील पहिल्या नेत्या आहेत ज्या राज्यपाल पण बनलेल्या आहेत आणि आता राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनलेले आहेत. उमेदवार म्हणजे तो निवडून येण्याच्या आधीची ती न्यूज आहे. ठीक आहे. द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती, भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आणि कुठल्या राज्याचे आहेत? ओडिसा राज्यातील आहेत. ठीक आहे मित्रांनो, आपलं राष्ट्रपती हा टॉपिक सविस्तर बघून झालेला आहे. पहिल्या लेक्चरला जवळपास 40-45 मिनिट गेले असतील, मला नाही आठवत ॲक्च्युली किती गेले, आणि या ठिकाणी पण आपला जवळपास 41 मिनिटाचा वेळ गेलेला आहे. सविस्तर सांगितलेलं आहे मी. राष्ट्रपती या टॉपिकवरती आपल्या नोट्सच्या बाहेर पोलीस भरतीला एकही प्रश्न जाणार नाहीये मित्रांनो. सारखे नोट्स वाचा, रिव्हिजन व्हिडिओ आपले सारखे बघा, एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही ही माझी खात्री आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढच्या टॉपिकसह भेटूयात. ठीक आहे. थँक्यू.